ॲडव्हान्स MPSC या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेलला प्रेस करण्याची विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हान्स MPSCच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये CSATच्या पेपरमध्ये डिसिजन मेकिंगच्या टॉपिकला आपल्याला टोटल 12.5 मार्क आहेत. 12.5 मार्क म्हणजे आपल्याला 5 प्रश्न आहेत, प्रत्येकी 2.5 मार्क. आणि हे 12.5 मार्क खूप महत्त्वाचे आहेत, कारण 12.5 पैकी आपण 12.5 मार्क मिळवू शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपल्याला निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाही आहे. तरी पण आपले मार्क कमी येऊ शकतात, कारण आपण कुठला पर्याय निवडतो त्यावर आपले मार्क ठरलेले असतात. मग कधी कधी 0ही मार्क मिळतात, कधी 1 मार्कही मिळतो, कधी 1.5 पण मार्क मिळतात आणि कधी 2.5ही मिळतात. मग हे मार्क मॅक्सिमम घ्यायचे कसे? इथे महत्त्वाचं आहे की आपण प्रशासनात पुढे जाणार आहोत परीक्षा पास होऊन, तर त्याआधीच आपल्याला डिसिजन मेकिंगची सवय लागावी म्हणून हे प्रश्न दिलेले असतात आपल्याला. आणि त्यामुळेच या प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग नसते, कारण निगेटिव्ह मार्किंग जर ठेवली असती तर आपण मे बी हा प्रश्नच अटेम्प्ट केला नसता एखादा, आणि मग आपण डिसिजन घेण्यापासून कुठेतरी मागे आलो असतो. तर आयोगाचं एकच म्हणणं आहे की तुम्ही डिसिजन घ्यावा. तुमचा डिसिजन तो कितपत योग्य ठरतो त्यानुसार मार्क आपल्याला दिले जातात. तर पाहूया, आपण उदाहरणा थ्रू जाऊ. चालूमध्ये मी तुम्हाला गोष्टी सांगेल की नक्की आपण डिसिजन कसा घेतला पाहिजे, आपण ऑप्शन मॅक्सिमम राईट असणारा कसा निवडला पाहिजे. माझ्यासमोर आता 2019मध्ये झालेल्या पेपरचे प्रश्न आहेत. टोटल आपण हे प्रश्न डिस्कस करू. तर हा बघा, क्वेश्चन सेट ए मधला 76 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये म्हटलं की शैक्षणिक उपकरण म्हणून. मित्रांनो, तत्पूर्वी मी एक सांगेल की बऱ्याच वेळा मराठीमध्ये काही शब्द आपल्याला समजत नाहीत लवकर, कारण त्यांचं कसं असतं की इंग्लिशमधून डायरेक्टली गुगल ट्रान्सलेट केल्यामुळे आपल्याला आपल्या भाषेतला योग्य तो शब्द मिळत नाही तिथे. तर ते एक लक्षात ठेवा. त्यामुळे चालूमध्ये इंग्लिशमधलं पण बघत जा तुम्ही. हा प्रश्न बघूया आपण. शैक्षणिक उपकरण म्हणून पडद्यांचे लाभ. आता पडद्यांचे लाभ यासाठी इंग्लिशमध्ये दिला आहे की स्क्रीन्स. स्क्रीन म्हणजे मोबाईलची स्क्रीन असेल, TV, लॅपटॉप, iPad, टॅब वगैरे यांचे स्क्रीन. तर इथे म्हणते की शैक्षणिक उपकरण म्हणून पडद्यांचे लाभ मागे पडून त्यापासून व्यसनांचा धोका, विकास खुंटणे वाढलेले आहे. म्हणजे स्क्रीनचा जो एक बेनिफिट आहे तो बेनिफिट मागे पडला आहे आणि त्यापासून व्यसनांचा धोका वाढला आहे. जो डेव्हलपमेंट आहे ती पण खुंटलेली आहे. या निरीक्षणाशी माहिती तंत्रज्ञानाच्या अगदी जवळ असलेले लोक सहमत आहेत. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात जे लोक अभ्यास करतात त्यांचं निरीक्षण आहे, त्यांचं हे मत झालेलं आहे. कोणतं? की व्यसनांचा धोका आणि विकास खुंटलेला आहे स्क्रीनमुळे. बेनिफिट ते दूर राहिले थोडे. पडदे हे व्यक्तिगत नियंत्रणाच्या पलीकडे गेले आहेत. पडदे म्हणजे इथं स्क्रीन म्हणलं आहे की स्क्रीन्स ह्या म्हणजे मोबाईल असेल, टॅब असेल, इतर गोष्टी त्या व्यक्तिगत नियंत्रणाच्या म्हणजे सेल्फ आपण कंट्रोल म्हणतो ना, त्या पलीकडे गेलेल्या आहेत. आणि विकसनशील मेंदूच्या समाधान केंद्रात. विकसनशील मेंदू इथे म्हणायचे की आपलं ब्रेनची डेली म्हणजे रेग्युलर डेव्हलपिंग होत असते आणि त्याच्या समाधान केंद्रात म्हणजे स्वतःचे बस्तान मांडत आहेत. कोण बस्तान मांडत आहे? स्वतःचे स्क्रीन्स मांडत आहेत. आता ह्या स्क्रीनचं बस्तान म्हणजे थोडक्यात इथे म्हणायचं की स्क्रीनने आपल्या मेंदूचा ताबा घेतला किंवा आपल्याला जे बेनिफिट हवे होते ते मिळत नाहीत आणि इतर गोष्टींकडे वळलेलं आहे. तर आपल्याला इथं भूमिका विचारली की एक जबाबदार पालक म्हणून तुम्ही काय कराल. आणि मित्रांनो, डिसिजन मेकिंगमध्ये हीच महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही कोण आहात हे पहिलं ओळखायचं असतं. इथे तुम्ही जबाबदार पालक आहात आणि समस्या तुमच्यासमोर काय आहे की स्क्रीन्स, त्यांचा धोका. तो धोका कसा आहे? व्यसन होऊ शकतात आणि विकास खुंटू शकतो, म्हणजे खुंटतोय. आणि असं निरीक्षण कोणी दिलं आहे की माहिती तंत्रज्ञानात जे लोक आहेत ऑलरेडी, ज्यांनी काम केलं आहे त्यांचे अनुभव सांगतात ते, म्हणजे त्यांनी काहीतरी रिसर्च डेव्हलपमेंट केलं आहे त्या बेसवर सांगतात. आता तुमचं महत्त्वाचं इथं काम आहे की एक जबाबदार पालक म्हणून तुम्ही काय कराल. आता तुमच्यासमोर जबाबदारी आहे पालक म्हणून काय करायची. तर मग चला आपण बेस्ट ऑप्शन निवडूया. पहिला ऑप्शन आहे आपल्यासमोर, पहिला ऑप्शन दिला आहे त्यांनी की उच्च शाळेत पोहोचेपर्यंत मुलांना सेलफोन वापरू देणार नाही, तसेच वाहन चालवताना त्याच्या वापरावर बंदी घालाल आणि घरातील वापरावर कठोर मर्यादा घालाल. मित्रांनो, एक नेहमी लक्षात ठेवा की एखादा डिसिजन घेताना कुठलीच
एक्स्ट्रीम टोकाचा निर्णय कधीच घ्यायचा नाही, कोणतीच भूमिका तशी घ्यायची नाही. एक समंजस भूमिका ठेवायची नेहमी. समोरच्या व्यक्तीच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी व्यवस्थित बोलून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न नेहमी करायचा. आता इथे बघा एक्स्ट्रीम गोष्टी काय काय म्हटले इथं. उच्च शाळेत पोहोचेपर्यंत मुलांना सेलफोन वापरू देणार नाही. निगेटिव्ह गोष्टी बघा किती आहेत. वाहन चालवताना बंदी, परत घरातील वापरावर कठोर मर्यादा घालाल. मग अशामुळे काय होईल, उलट तुम्ही पालक म्हणून त्या मुलांवर ओरडाल, सारखं त्यांना म्हणा की मोबाईल वापरू नका, अजिबात इकडे हे करू नका, पाहू नका वगैरे वगैरे. यामुळे जे लहान मुलांचं वय असतं, वाढतं वय असतं, जिथे संस्कार घडत असतात तिथे विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे इथे. त्यामुळे हा पर्याय आपल्याला फायनल देता येणार नाही. आपण दुसरा पर्याय बघू. दुसऱ्या पर्यायामध्ये काय दिलं, मुलांच्या पुढे आदर्श ठेवण्यासाठी आत्यंतिक गरजेखेरीज घरी पडद्यांचा आणि महाजालाचा वापर करणार नाही. म्हणजे इथं असं की ड्युएल भूमिका तुम्ही करताय. म्हणजे मुलांच्या समोर मोबाईल वापरायचा नाही, म्हणजे घरी पडद्यांचा, स्क्रीनचा आणि महाजाल म्हणजे इंटरनेट म्हणलं इथं, की इंटरनेटचा वापर मुलांसमोर करायचा नाही पण पाठीमागे करायचा. पण इथे कुठेतरी मग तुम्ही स्वतः वापर करताय पण त्यांच्यासमोर एक वेगळी भूमिका ठेवताय. म्हणजे वाढत्या वयामध्ये काय संस्कार असावेत यातून पण मेन समस्या हायलाईट होत नाही. म्हणून हा ऑप्शन पण आपल्याला फायनल करता येत नाही. आता पुढचा आपण ऑप्शन बघूया. काय म्हणते त्यात, की भरपूर प्रमाणात दूरदर्शन पाहत तुम्ही मोठे झालेले असल्याने, म्हणजे स्वतः पालक तुम्ही मोठे झाले असल्याने अपरिचिताबद्दल म्हणजे अननोन गोष्टींबद्दल न घाबरता, की जसं की पडदे, इंटरनेट वगैरे याच्या हे अननोन येत नाही, त्याच्याबद्दल त्याचे परिणाम आपल्याला काही सांगता येत नाहीत ॲक्च्युअल. तर त्याबद्दल तुम्ही न घाबरता नुकत्याच चालू लागलेल्या मुलाला आयपॅड बरोबर खेळण्याची मोकळीक द्याल. नुकताच चालू लागलेला मुलगा म्हणजे बघा ना, हार्डली तो 2-3 वर्षांचा असेल आणि त्याला तुम्ही लगेच स्क्रीन देताय, आयपॅड देताय, मोबाईल देताय आणि तुम्ही बाकी परिणामांचा काहीच विचार करत नाहीत. तर हे कुठेतरी एक जबाबदार पालक म्हणून तुमचा डिसिजन योग्य दिसत नाही. त्यामुळे आपण आता पुढचा ऑप्शन बघूया. शेवटचा ऑप्शन चौथा आपल्याला सांगतोय की या समस्येशी व लाभांशी संबंधित अस्सल संशोधन अभ्यासून समंजसपणे प्रत्येक निर्णय घ्याल. इथे मित्रांनो बघा, समंजसपणे निर्णय घ्याल ह्या शब्दाला खूप महत्त्व आहे. म्हणजे समस्या काय आहे, लाभ काय आहेत आणि संशोधन, त्याबद्दलचं संशोधन समंजसपणे तुम्ही समजाल आणि तो निर्णय घ्याल. म्हणजे इथे नाही की फक्त स्वतःचाच निर्णय मुलांवर लादाल किंवा स्वतःच्या ज्या इच्छा आहेत, गोष्टी आहेत तोच लादाल. तर इथे हा मॅक्सिमम आउटपुट देणारा, मॅक्सिमम विचार करणारा हा पॉईंट आहे. त्यामुळे इथे हा आपला पॉईंट जास्त व्हॅलिड ठरतो आणि हेच आपलं 2.5 मार्क देणारं ॲन्सर आहे. आपण पुढे बघूया पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये म्हटलं आहे आपल्याला, तरुण व्यक्ती म्हणून ओळख असून आपल्याला लोकसंख्येचा 32% भाग असलेला, म्हणजे आपल्या लोकसंख्येतील 32% ही तरुण व्यक्ती आहेत आणि 10 ते 14 वयोगटातील मुलगे व मुली, 10 ते 14 वयोगटातील मुले व मुली शारीरिक आणि संप्रेरकांमुळे होणारे बदल, तसेच बरोबरीच्यांचा दबाव, एकाकीपणा, शारीरिक आकर्षण, लैंगिक कुतूहल इत्यादींमुळे तणावाखाली असतात हे पाहण्यात आले म्हणजे काही निष्कर्ष निघाला आहे. याबरोबरीने सामाजिक माध्यमे, खाण्याच्या सवयी आरोग्याला हानिकारक आहेत. विविध प्रकारची व्यसने, निष्काळजीपणा त्यांचे शारीरिक भावना व सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम करतात. अनेक वेळा वैचारिक गोंधळ, वैफल्य त्यांना आत्महत्येकडे घेऊन जाते. म्हणजे इथे 10 ते 24 वयोगटातील मुलांमध्ये शारीरिक व संप्रेरक म्हणजे हॉर्मोन्स म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, तर त्याच्या बदलांमुळे काय परिणाम होतात आणि मुलांवर, त्या वयोगटातल्या मुलांवर काय नक्की परिणाम होतात याबद्दलचे निरीक्षणे समोर आली आहेत. तर एक जबाबदार डॉक्टर आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही ही मोहीम -- प्राधान्य द्याल. म्हणजे कोणत्या मोहिमेला तुम्ही प्राधान्य द्याल इथे विचारलं. इथे तुम्ही कोण आहात सध्या,
डॉक्टर. स्वतः कोण आहोत हे जाणीवपूर्वक लक्ष देऊन ठेवायचं की आपली जबाबदारी नक्की काय, माझे कार्य काय आहे. तुम्ही एक जबाबदार डॉक्टर आहात, तसेच आरोग्य विभागातील एक वरिष्ठ अधिकारी आहात. आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणून तुमचं कार्य नक्की काय आहे तर ते आपण जाणून घेऊया. आपले ऑप्शन्स पाहूया आपण, नक्की आपल्याकडे ऑप्शन काय काय अवेलेबल आहेत. इथे बघा, पहिला ऑप्शन काय म्हणतं आहे आपल्याला की मुलींची तसेच मुलांची लग्नाच्या वयाची कायदेशीर मर्यादा कमी करा. ठीक आहे, कायदेशीर मर्यादा कमी केली, पण जो एक वैचारिक गोंधळ उडतो, त्यांचा वैफल्य येतं किंवा खाण्याच्या सवयी आहेत आरोग्याला किंवा तणाव असतो, वय मर्यादा कमी केली म्हणून ते कमी होणार आहे का? आणि तुम्ही डॉक्टर म्हणून हाच सल्ला द्याल का? म्हणजे तुम्ही त्या आरोग्याचा कुठलाच विचार करत नाहीत. त्यामुळे हा ऑप्शन सपशेल रॉंग ठरतो. दुसरा ऑप्शन बघा, शैक्षणिक आणि सामाजिक जबाबदारी घेणाऱ्या संस्थांच्या सहभागाने किशोरवयीन व्यक्तीस्नेही आरोग्य सेवा निर्माण करण्याला याला प्राधान्य द्याल असं म्हटलंय. तर नक्की चांगला पॉईंट हा दिसतोय, कारण जे वय आहे मुलांचं ते शैक्षणिक आहे आणि त्या वयामध्ये त्यांना अशा गोष्टींसाठी एक आपण म्हणू शकतो की ज्या संस्था आहेत जबाबदारी घेणाऱ्या सामुदायिक सामाजिक जबाबदारी घेणाऱ्या संस्थांना आपण आरोग्य सेवा निर्माण करण्यासाठी एक देऊ शकतो. जसं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये पण आपण प्रायव्हेट संस्थांचा एक सल्ला घेत असतो, त्यांच्या थ्रू काम करत असतो. त्या प्रकारचाच एक पॉईंट म्हणू शकतो. इथे आपण हा पहिला रॉंग केला आहे. सेकंड आपण ऑप्शन म्हणून ठेवू शकतो. आपण तरी पण फायनल आन्सर द्यायचं नाही, आपण पुढचे वाचायचे. तिसरा बघा, तरुण व्यक्तींना विविध स्वरूपाची प्रदूषणे कमी करणे, परिस्थिती स्नेही जीवनशैली स्वीकारणे, जीव विघटनक्षम आणि ऊर्जा बचत करणारी उत्पादने रचणे, अन्न पाणी ऊर्जा यांच्या अपव्ययाला प्रतिबंध करणे इत्यादी सारख्या विधायक आणि आव्हानात्मक कृतीला गुंतवणार. म्हणजे अशा कृतींमध्ये तुम्ही त्या विद्यार्थ्यांना मुलांना गुंतवाल. पण आपल्याला काय सांगितले की तुम्ही एक जबाबदार डॉक्टर आहात आणि आरोग्य विभागातील एक वरिष्ठ अधिकारी आहात. आणि वर ह्या ज्या समस्या सांगितल्यात की वाढतं वय आहे आणि वाढत्या वयामुळे शारीरिक जे बदल घडतात आणि त्यामुळे जी काही वेगवेगळ्या सवयी असतात किंवा स्वास्थ्यावर काय परिणाम होतो, वैचारिक गोंधळ काय उडतो, त्याचं समाधान यातून होत नाही. म्हणजे प्रदूषण कमी केलं म्हणून म्हणजे एक वैचारिक गोंधळ निर्माण झाला तो कमी नाही होणार आहे. त्यामुळे हा ऑप्शन पण लिस्ट प्रायोरिटीचा ठरतो. आणि चौथा ऑप्शन बघूया आपण. चौथ्या ऑप्शन म्हणजे की सर्व संबंधित तरुणांना व्यक्तींना आत्महत्येकडे लोटण्याची शक्यता असणाऱ्या वर्तनाबाबत दक्ष राहायला मदत द्याल. आता हा ऑप्शन म्हणजे तुम्हाला असं वाटते की जे विद्यार्थी किंवा जे तरुण आत्महत्येकडे लोटण्याची शक्यता त्यांना तुम्ही लक्ष सांगाल की हा भविष्यात तुम्ही असं कराल तर बाबा सावध राहा. तर हा ऑप्शन परत या ज्या समस्या दिल्यात आपल्याला त्याचं समाधान करत नाही, म्हणून हा पूर्ण रॉंग ठरतो. तर आता या उरलेल्या दोनमध्ये मोस्ट प्रोबॅबल कुठला ऑप्शन असू शकतो तर ऑप्शन नंबर 2. कारण यामध्ये शैक्षणिक गोष्टींचा समावेश आहे, सामुदायिक सामाजिक जबाबदारी घेणाऱ्या संस्था आहेत आणि त्यांनी म्हटले की त्यांचा सहभाग आहे. किशोरवयीन मुले आपल्याला वर व्यक्तिगट दिला आहे आणि हा व्यक्तिगट 10 ते 14 वयोगट असल्यामुळे आपल्याला ज्या संस्था आहेत त्यांच्या थ्रू आरोग्य सेवा निर्माण करायला नक्कीच मदत होईल. म्हणून हा 2 नंबरचा ऑप्शन आपल्याला 2.5 मार्क देऊन जातो. ठीक आहे, आपण आता पुढचा प्रश्न बघूया. 78 नंबर प्रश्न. तुम्ही इथे प्रश्न दिला आहे की वाहतूक नियंत्रण विभागाच्या प्रशिक्षणार्थींना म्हणजे ट्रेनी जे ऑफिसर असतात RTO मधले त्यांना प्रशिक्षणार्थींना वाहतुकीचे नियम उल्लंघन केल्याबद्दल घटनास्थळी शिक्षा करण्यासंबंधित निर्णय घ्यायला सहाय्य देण्याचा कारभार तुमच्याकडे आहे. म्हणजे तुम्ही कोण आहात? वाहतूक नियंत्रणाच्या विभागाचे एक अधिकारी आहात आणि त्यामध्ये जे ट्रेनी आलेले आहेत नवीन अधिकारी, तर त्यांना वाहतुकीच्या ठिकाणी जिथे कुठे नियमांचं उल्लंघन केलं जाईल त्या ठिकाणी शिक्षा कशी केली जावी किंवा काय नियम लावावेत याबद्दल तुम्ही प्रॅक्टिकल देण्यासाठी आहात. तो कार्यभार तुमच्याकडे सोपवलेला आहे. रात्रीची वेळ आहे गस्तीवर आणि तुमच्या प्रशिक्षणार्थीला पाठीचे दिवे नसलेली 4 चाकी आढळली. म्हणजे तुमच्या अंडर जो ट्रेनिंग ऑफिसर आहे त्याला एक
गाडी सापडली की तिला पाठीमागचे दिवेच नाही आहेत गाडीला, आणि त्या प्रशिक्षणार्थीने त्या चालकाला गाडी थांबवण्याचा हुकूम दिला आणि तपशिलात जाऊन चौकशी केली असता काय सापडलं की तो स्वतःच संबंधित गाडीचा मालक आहे. म्हणजे ज्या गाडीला दिवे नाहीत त्या गाडीचा तो स्वतः ड्रायव्हरच मालक आहे आणि स्वतःच्या जुळ्या मुलींच्या दर्जेदार शिक्षणाला पैसे साठवण्यासाठी तो दिवसा एक आणि पूर्व रात्री एक अशा 2 नोकऱ्या करतो. म्हणजे ती गाडीवाली जी व्यक्ती आहे ती दिवसा एक नोकरी करते एका ठिकाणी वेगळी आणि रात्री एका ठिकाणी वेगळी नोकरी करते. त्यामुळे सदर बाब त्याच्या लक्षात आली नाही असे चालकाने सांगितले. चालकाने काय सांगितले की गाडीला पाठीचे दिवे नाहीत हे त्याच्या लक्षात नाही आलं, कारण त्याची गाडीची कामाची वेळ वेगळी असते. दुपारी एका ठिकाणी, दिवसा एका ठिकाणी असते, रात्री एका ठिकाणी, असं त्यानं सांगितलं त्या ट्रेनिंग ऑफिसरला. स्वतःच्या दाव्यासंबंधित सर्व दस्तावेजही त्यांनी दाखवले. म्हणजे तो जे काय सांगत होता तर त्या बाबतीतचे पुरावे त्याने सांगितले, जे डॉक्युमेंट्स असतील ते दाखवले असतील. आता जो ट्रेनिंग अधिकारी आहे त्याला बऱ्याच मोठ्या रकमेचा दंड देण्यास फरमावले. म्हणजे त्या ट्रेनिंग ऑफिसरने त्या ड्रायव्हरला मोठ्या रकमेचा दंड देण्यास फरमावले. पण ड्रायव्हर काय म्हणतो की मी जाणून बुजून नियम तोडलेला नाही, यापुढे मी काळजी घेईल असे चालक गायवाय करू लागला. आणि चालक म्हणतोय की मला माहिती असताना पण मी नियम तोडला नाही, तर मला माहिती नसल्यामुळे माझ्याकडून नियम तोडला गेला आणि यापुढे मी नक्की काळजी घेईल असं चालक सांगतोय. तर प्रशिक्षणार्थीने म्हणजे ट्रेनिंग ऑफिसरने तुम्हाला स्वतः तोडगा सुचवण्याची विनंती केली आहे, तर तुम्ही काय सुचवाल असं विचारलं. म्हणजे इथे तुम्ही वाहतूक नियंत्रण अधिकारी आहात, तुमच्या अंडर ट्रेनिंग ऑफिसर आहे आणि त्या ट्रेनिंग ऑफिसरला एक ही गाडी सापडली आहे की जिला पाठीमागचे दिवे नाही आहेत. ठीक आहे. आता या बाबतीत त्या चालकाने त्याचे दावे सांगितले आहेत की विथ पुरावा सांगितला आहे. म्हणजे तो 2 ठिकाणी वेगळं काम करतो आणि त्यामुळे त्याला लक्षात नाही आलं की गाडीला आहे. तसेच 2 ठिकाणी काम करण्याचं कारण पण सांगितलं, कारण त्याच्या 2 मुली आहेत, दर्जेदार शिक्षण आहे, घ्यायचे त्याला पैसे कमवायचे त्यासाठी. तर आणि त्याबद्दल त्याने डॉक्युमेंट पण दाखवलेत. तर तो अशी विनंती करते की हा मोठा रकमेचा दंड मला शक्य होणार नाही भरायला, तर यापुढे मी काळजी घेईल, अशी चूक होणार नाही असं तो म्हणतो. तर इथे आपल्याला थोडासा भावनिक पण निर्णय आहे, त्या व्यक्तीनं त्याची पार्श्वभूमी पण सांगितली, पण इथे एक अधिकारी म्हणून तुम्हाला एक मार्ग काढायचा आहे, तोडगा काढायचा आहे. तर इथे बघा आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत आणि 4 ऑप्शनपैकी आपल्याला सगळ्यात जो सुटेबल ऑप्शन असेल तो आपल्याला निवडायचा. पहिला ऑप्शन बघा, पहिला ऑप्शन काय म्हणतो की नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना आपण नेहमीच विभागाने निर्धारित केलेला दंड केला पाहिजे, कारण सुव्यवस्था राखणे आपले कर्तव्य आहे. मान्य, हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. आपण नेहमीच विभागाने निर्धारित केलेला दंड केला पाहिजे, परंतु काही ठिकाणी आपल्या सद्सद विवेक बुद्धीचा वापर केला पाहिजे की काही ठिकाणी काही चुका जाणून बुजून न करता त्या होतात. तर इथे मग सगळ्यांना समान न्याय, आपण जरी म्हणलं की कायद्यापुढे सगळे समान असले तरी काही ठिकाणी त्याबाबत आपल्याला सुटसुटीतपणा आणण्यासाठी एक थोडी लवचिक भूमिका घ्यावी लागते. आणि इथं जी परिस्थिती सांगितली त्यामध्ये सुव्यवस्था बिघडल्याचा कुठेही उल्लेख नाही आहे. त्या व्यक्तीने वाहतुकीचा नियम तोडला आहे हाच आहे. तर त्यामुळे एकदम तडकाफडकी हा निर्णय घेणं थोडंसं जरा कठीण जाऊ शकतं. त्यामुळे हा ऑप्शन आपला मोस्ट प्रोबेबल नाही ठरणार. सेकंड नंबर बघा, व्यक्ती गरजू वाटते म्हणून तिला वाजवी रक्कम दंड म्हणून द्यायला सांगा आणि तो तिचा पहिला गुन्हा आहे म्हणून जाऊ द्याल. आता ठीक आहे, ती व्यक्ती वाजवी म्हणजे आपण त्यांना दंड सांगितला आहे आणि तो वाजवी दंड द्यायला सांगा आणि तो तिचा पहिला गुन्हा आहे म्हणून जाऊ द्याल. पण इथे बघा, ती व्यक्ती गरजू जरी असली तरी वाजवी दंड ती व्यक्ती भरू शकत नाही आणि ती व्यक्ती भरू शकत नसल्यामुळे त्या व्यक्तीला आपण जर भरायला सांगितलं तर ती व्यक्ती जाणार नाही, कारण मग काही अडचण येईल आणि तसंच जाऊ देता येणार नाही. त्यामुळे हा थोडासा ऑप्शन आहे, परंतु मग तो मोस्ट प्रोबेबल आहे का आपण पाहूया. दुसरे ऑप्शन पडताळू आधी. 3 नंबरचा बघा, त्याला काही वेळ न्यायालयीन कोठडीत ठेवून नंतर समज देऊन सोडून देणे ठीक होईल. आता एकतर न्यायालयीन प्रोसेस जी असते ती खूप लेंदी असते आणि त्या व्यक्तीचा पण एक विचार केला तर ती व्यक्ती 2 शिफ्टमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी काम करते त्याच्या घरचं चरित्रार्थ त्याला चालवायला, मुलींचं शिक्षण करण्यासाठी. तर न्यायालयीन कोठडीत ठेवलं आणि नंतर समज देऊन सोडून दिलं तर त्याच्या कामावर मी परिणाम होऊ शकतो. आणि घटना मोठी नाही, फक्त दिवे हे त्याच्या जाणून बुजून न करता
अनावधाने राहिले आहेत, की गाडीचा दिवे पाहणं त्याच्याकडून राहून गेलं. त्यामुळे हा ऑप्शन पण लिस्ट पॉसिबिलिटीचा ठरतो. आपण चौथा ऑप्शन बघूया. दुर्लक्ष होण्यासंबंधी चालकाकडे सबळ कारण असल्यामुळे त्याचं जगणं कठीण करण्याऐवजी त्याला कडक समज देऊन सोडून द्याल. मग हा ऑप्शन सूट होतोय का बघा वरील परिस्थिती दिल्या ठिकाणी. दुर्लक्ष होण्यासंबंधी चालकाकडे सबळ कारण आहे, बरोबर आहे. दाव्यातील सर्व दस्तावेज त्याने दाखवले. त्याने दावा जो केला आहे की सदर बाब त्याच्या लक्षात नाही आली, कारण तो दिवसा एक आणि पूर्वरात्री एक काम करतो, त्यामुळे त्याने दावा सबळ कारण दाखवलं आहे. तसेच त्याचं जगणं कठीण करण्याऐवजी कारण जर त्याला न्यायालयात नेलं तर त्याचं जगणं कठीण होऊ शकतं. वाजवी रक्कम जरी आकारलं त्याला दंड, तरी त्याच्याकडे पैसे नाहीत, कारण तो 2 ठिकाणी काम करतोय, तर देऊ शकत नाही. पण तो इथे विनंती करतोय की मी पुढे काळजी घेईल स्वतःहून. त्यामुळे इथे त्याला कडक समज देऊन सोडून देणं हा एक कुठेतरी एक ह्युमॅनिटीचा अप्रोच आहे ॲक्च्युली या प्रश्नामध्ये. जरी आपण म्हटलं की कायदा तोडला तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, पण एक ह्युमॅनिटीचा अप्रोच असतो. जसं की सुप्रीम कोर्ट असेल किंवा संविधान पण आपल्याला बऱ्याच वेळा सांगतं की एक ह्युमॅनिटीचा अप्रोच दिला पाहिजे, आणि तोच अप्रोच इथं देता येतो. म्हणून हा 4 ऑप्शन एकदम सुटेबल ठरतो 2.5 मार्कांसाठी. आपण नंतरचा प्रश्न बघूया. 79 नंबर प्रश्नामध्ये बघा काय म्हटलं आहे की एका आस्थापनाकडून आस्थापनाची सामाजिक जबाबदारी या योजनेअंतर्गत जीवनाच्या सर्व पैलू संदर्भात नवनिर्माण प्रस्थापित करण्यासाठी निधी देणाऱ्या कचेरीत प्रमुख म्हणून तुमची नेमणूक झाली आहे. अशा वेळा तुम्ही इंग्लिशमध्ये पण वाचा. इथे आस्थापनाची सामाजिक जबाबदारी म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणले, आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये जीवनाच्या सर्व पैलूंबाबत नवनिर्माण प्रस्थापित करण्यासाठी निधी देणाऱ्या कचेरीत, म्हणजे जो काही निधी दिला जातो त्या कचेरीमध्ये तुमची नेमणूक झाली आहे, आणि तुमच्याकडे 2 मागण्या आल्यात. त्यातील फक्त एकीची निवड करायची. म्हणजे तुमच्याकडे 2 ऑर्गनायझेशन आले आहेत, आणि त्या 2 ऑर्गनायझेशनपैकी एकालाच तुम्हाला काम द्यायचं आहे. म्हणजे CSRच्या अंडर जो काही फंड असतो तो. ठीक आहे. आता बघा तुमच्याकडे 2 मागण्या आल्या आहेत. त्यातलं पहिलं काय सांगतं की नवोपक्रमित योग व्यवहार करून लोकांना आध्यात्मिक होण्यासाठी धर्म, जात किंवा पंथ यांच्या निरपेक्ष मदत देणे यातील एका संघटनेचे ध्येय आहे. म्हणजे जी एक पहिली संघटना आली त्यांचं कार्य काय आहे की नवोपक्रमित योग व्यवहार, योग म्हणजे आपलं योगा, तर त्या थ्रू काय आहे की वेगवेगळ्या लोकांना आध्यात्मिक होण्यासाठी, म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रात जाण्यासाठी धर्म, जात किंवा पंथ यांच्या निरपेक्ष मदत देणे हे त्यांचं ध्येय आहे त्या संघटनेचं. आणि या संघटनेची प्रमुख शहरातील प्रभावी नेत्याची गुरु आहे. म्हणजे या संघटनेची जी प्रमुख व्यक्ती आहे ती शहरातील जे लीडर आहेत त्यांची ती गुरु आहे, आणि तो नेता तुमच्यावर तिच्या मागणीसाठी निवड करावी म्हणून दबाव आणत आहे. इथे बघा तुम्ही एक अधिकारी म्हणून आहात, इथं कचेरीमधले प्रमुख आहात, आणि तुमच्यावर पहिल्या संघटनेचे जे गुरु आहेत, प्रमुख आहेत, ते प्रभावी जो नेता आहे तुमच्या भागामधला तर त्यांची गुरु आहे, आणि तो नेता त्या संघटनेचीच निवड करावं म्हणून तुमच्यावर दबाव आणत आहे. ठीक आहे. आता दुसरं बघा, तरुण उद्योजकांच्या दुसऱ्या नवोपक्रमशील संघटनेला शहर स्वच्छ राखणाऱ्या सफाई सेवकांना देणारी उपकरणे विकसित करायची आहेत. म्हणजे तरुण उद्योजकांचा एक स्टार्टअप आहे आपण म्हणू शकतो. इथं नवोपक्रमशील संघटनेला तरुण उद्योजकांचा एक स्टार्टअप आहे, आणि त्यांना शहर स्वच्छ राखणाऱ्या सफाई सेवकांना देणारी उपकरणे विकसित करायची. म्हणजे शहर स्वच्छ करणारे जे कर्मचारी असतात त्यांना स्वच्छ करण्यासाठी जी उपकरणे लागतात, म्हणजे कपडे असतील, सेफ्टी किट असेल, झाडू असेल किंवा इतर गोष्टी असतील, तर ती उपकरणे त्यांना विकसित करायची. आणि हे तरुण उद्योजक आहेत, म्हणजे त्यांच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत, आणि त्यांची उपकरणे कर्मचाऱ्यांना स्वतः घाणेरडे न होता सर्व प्रकारची घाण हाताळायला मदत करतील व विविध रोगांना बळी जाण्यापासून वाचवतील अशी हमी संघटनेने काही प्रात्यक्षिकांसह दाखवली आहे. म्हणजे काही प्रॅक्टिकल उदाहरणे त्यांनी केली आहे, आणि ते दाखवले तुम्हाला की आम्ही अशा प्रकारे
विविध रोगांना बळी जाण्यापासून वाचवणे असेल, सर्व प्रकारची घाण कशी व्यवस्थित हाताळली जाईल आणि त्यामुळे शहर कसं स्वच्छ होईल, या बाबतीत त्यांनी प्रॅक्टिकल्स दाखवले आहेत. आणि आता तुमच्यासमोर परिस्थिती अशी आहे की तुम्हाला यापैकी कोणत्याही एकालाच निवडायचं आहे. तर आपल्याकडे 4 ऑप्शन दिले आहेत. त्या 4पैकी आता आपल्याला निवडायचं आहे. बघा, पहिला ऑप्शन काय म्हणतं की समाजातील भ्रष्टाचार, अन्याय, पिळवणूक यांचे निर्मूलन करण्यासंबंधात आध्यात्मिकतेने काही सकारात्मक भूमिका घेतली आहे असे आतापर्यंत तुमच्या पाहणीत नसल्याने तुम्ही निर्णय घेणे लांबणीवर टाकाल. इथं एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा की डिसिजन मेकिंगमध्ये तुम्ही निर्णय तुमचा टाळू शकत नाही, तुम्ही तुमची जबाबदारी टाळू शकत नाही. त्यामुळे निर्णय घेणे लांबणीवर टाकाल या शब्दामधूनच हा ऑप्शन आपला प्रायोरिटीमध्ये नसणार, अजिबात नसणार. ठीक आहे. आता पुढचा ऑप्शन बघा, लोकांना आरोग्यपूर्ण व सन्मानाचे जीवन जगण्याचा हक्क आहे. बरोबर आहे, आपलं सुप्रीम कोर्ट पण सांगतं, कॉन्स्टिट्यूशन पण सांगतं की लोकांना आरोग्यपूर्ण व सन्मानाचे जीवन जगण्याचा हक्क आहे. म्हणून अशा उपकरणांचे तातडीने विकसन करण्याची गरज असल्याने तुम्ही उद्योजकांच्या गटाला निधी द्याल. हा ऑप्शन बरोबर वाटतो, पण हाच आपली हायेस्ट प्रायोरिटी आहे का ते आपण बाकी 2 ऑप्शन पडताळून नक्की पाहू. ठीक आहे. आता 3 नंबरचा ऑप्शन बघा, दोघांनाही समाधानी ठेवण्यासाठी दोन्ही अर्जदारांना उपलब्ध निधी सारखा विभागून देण्यासाठी व्यवस्थापनाकडून खास परवानगी मिळवाल. आता बघा, दोन्ही गटांकडून, दोन्ही संस्थांकडून जो काही आपल्याला हेतू साध्य करायचा आहे, तर तो साध्य करण्याचे वेगवेगळे घटक आहेत. म्हणजे पहिला घटक आहे योग अभ्यासाच्या बाबतीत आहे, दुसरा आहे शहर स्वच्छतेच्या बाबतीत, आणि तुमचा जो निधी आहे तो CSRचा आहे, म्हणजे कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटीमधला आहे, तुमचा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे तिथे. तर तो सोशल जबाबदारी म्हणून तुम्ही कसा तो फंड खर्च कराल हे महत्त्वाचं आहे. तर आध्यात्मिक गोष्टी पण आहेत, परंतु त्यातून एक सोशल पूर्ण अँगल होत नाही. त्यामुळे आणि इथे आपल्याला कंडिशनच अशी दिली की कोणत्याही एकाची निवड करायची आहे आपल्याला, त्यामुळे दोघांना समाधानी आपण ठेवू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे हा 3 ऑप्शन पण जातो. 4 नंबरचा ऑप्शन बघा, शहरात या गुरुचे श्रीमंत असे अनेक शिष्य असल्याने आणि व्यापक समाजाच्या लाभासाठी ते चांगले काम करत असल्याने त्यांचे मत असल्याने तुम्ही आध्यात्मिक संघटनेला निधी द्याल. आता इथे बघा, तुमच्या डिसिजनला इथं काहीच किंमत नाही असं दिसते. म्हणजे त्यांचे अनेक शिष्य आहेत आणि व्यापक समाजासाठी लाभासाठी ते चांगले काम करत असल्याचे त्यांचे मत असल्याने तुम्ही द्याल. म्हणजे त्यांचे मत आहे की हां, आम्ही चांगलं काम करतोय त्यामुळे आम्हाला निधी द्या, आणि असं तुम्ही समाधान त्यांना निधी द्याल. तर हा ऑप्शन पण कुठेतरी कमी पडतो. मग 2 ऑप्शन बघा, तो किती हायेस्ट प्रायोरिटीला जातोय. कारण लोकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे, कारण सफाई करताना वेगवेगळ्या समस्येला सामोरं जावं लागतं, त्यांना वेगवेगळ्या घटना घडू शकतात, आणि शहर स्वच्छ राखण्यासाठी हे हायेस्ट प्रायोरिटी. कारण शहर स्वच्छ राहिलं तर लोकांचं, सर्व शहराचं आरोग्य स्वच्छ राहील, आणि ते आरोग्य स्वच्छ राहिलं आपला जो इतर पैसा खर्च होणार आहे दवाखान्यांमध्ये असेल किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असेल, तो पैसा कमी खर्च होईल. त्यामुळे अशा उपकरणांचं विकसन करण्याची गरज असल्याने तुम्ही उद्योजकांच्या गटाला निधी द्याल. कारण तरुण उद्योजक आहेत, स्टार्टअप आहे, आणि त्यांनी त्याचे प्रॅक्टिकल पण तुम्हाला दाखवले. इथे आहे की त्यांचं मत आहे 4मध्ये, पण इथे ते स्वतः तरुण त्यांचं प्रॅक्टिकल दाखवत आहेत की कसं विविध लोकांना बळी जाण्यापासून वाचवलं जाऊ शकतं, कसं लोकांचं जीव वाचवला जाऊ शकतो. त्यामुळे हायेस्ट प्रायोरिटी म्हणून आपल्याला ऑप्शन 2 हा द्यावा लागतो. याला 2.5 मार्क आपल्याला मिळतील. सगळ्यात शेवटचा प्रश्न बघूया, 2019चा 80 नंबरचा. प्रश्नामध्ये म्हटले की नुकतीच तुमची नेमणूक एका प्रभागातील झाडांची जोपासना, ओंडक्यांच्या अवैध वाहतुकीची बंदी यावर देखरेख करण्याच्या विभागात झाली आहे. म्हणजे इथे तुम्ही कोण आहात, अवैध वाहतूक बंदी असणारी आणि जिथं झाडांची जोपासना करायची त्या प्रभागात तुमची अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. सार्वजनिक बसमधून जाताना, लोकल तिथल्या बसमधून जाताना तुम्हाला पुढच्या बाकावर बसलेल्या सहप्रवाशांचा संवाद ऐकण्याचा योग आला, आणि ते तुमच्या आत्ता राज्याच्या विभाग प्रमुखपदी बढती मिळालेल्या पूर्व अधिकाऱ्याच्या कामाची स्तुती करत होते. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी बदली होऊन आला आहात तिथं जी व्यक्ती होती त्यांना राज्याच्या विभाग प्रमुखपदी बढती मिळाली, आणि त्या व्यक्तीच्या बाबत ही समोर बसलेले 2 व्यक्ती त्यांच्या कामाची स्तुती करत होते. आणि स्तुती करत असताना त्या चर्चेच्या दरम्यान काय झालं की तुमचे पूर्वाधिकारी खूप चांगली व्यक्ती आहे असे ते म्हणत होते, आणि त्यांनी कधीच लाच घेतली नाही असे पण म्हटले ते.
आणि भागातील झाडे तोडल्याबद्दल कोणाही व्यक्तीविरुद्ध कार्यवाही केली नाही. कोणाही व्यक्तीविरुद्ध कार्यवाही केली नाही. अनेक प्रसंग बेकायदेशीर वृक्षतोड करण्यावरही त्यांनी आक्षेप घेतला नाही. इथे बघा, नेहमी तुम्हाला जी कार्य घालून दिलेली असतात ना तुमच्या ऑफिसने किंवा तुमच्या संस्थेने, तर तिथं तुमचं कर्तव्य बजावणं हे तुमचं काम आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी आपण त्यांनाच म्हणतो की जे आपल्याला कार्य घालून दिले आहेत ते आपण करतो. आता इथे काय म्हटले, ते स्तुती करत आहेत त्या व्यक्तीची, पण म्हणजे त्यांनी लाच वगैरे घेतली नाही असं म्हणतात. पण आपल्याला इथं जबाबदारी काय आहे की झाडांची जोपासना करायची आणि ओंडक्यांची अवैध वाहतूक, म्हणजे तोडलेली झाडं असतील, त्यांचे लाकडे असतील, त्यांची अवैध वाहतूक पण रोखायची. आणि तुमच्या आधीच्या अधिकाऱ्यांनी लाच जरी घेतली नसेल तरी त्यांनी कोणाविरुद्ध कार्यवाही नाही केली. म्हणजे लोकांनी झाडं तोडून गेले पण कार्यवाही नाही केली, म्हणजे इथं तुम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी ठरत नाहीत, कार्यक्षमता तुमची दिसून येत नाही. आणि दुसरी गोष्ट काय, अनेक प्रसंगी बेकायदेशीर वृक्षतोड झाली, तिथेही त्यांनी आक्षेप घेतला नाही. म्हणजे इथं पण आपण कार्यात कुठेतरी कसूर करतोय असं दिसतंय. तर आता बघा, तुम्ही विचारले, तुम्ही काय कराल? संवादात सहभागी होऊन तुमच्या पूर्वाधिकाऱ्यांच्या लोकप्रियतेत अधिक जाणून घ्याल व लोकांना समाधानी ठेवण्यासाठी तुमच्या डावपेचांचे नियोजन करा. इथं आपल्याला लोकांना समाधानी ठेवणं महत्त्वाचं नाही. लोकांना समाधानी ठेवणं म्हणजे काय, जर लोक बेकायदेशीर वृक्षतोड करतात किंवा त्यांनी तोडलेल्या ह्याच्याविरुद्ध कोणी कारवाई नाही करणे, यामुळे लोक समाधानी होतील कारण त्यांच्यावर कार्यवाही नाही केली जाणार. पण तुम्ही तिथे सहभागी होणं, कारण तुम्ही एक अधिकारी आहात, तुम्ही जे त्या चुकीच्या गोष्टींबद्दल बोललं जाते त्यात सहभागी होणं ते तितकंसं योग्य ठरणार नाही. आणि त्यानुसार तुमचे डावपेच किंवा तुमची स्ट्रॅटेजी असं ठरवणं ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे हा ऑप्शन लिस्ट प्रायोरिटीला जातो. नंतर 2 नंबरचा बघा, संवादात सहभागी होऊन तुमचे पूर्वाधिकारी जरी चांगली व्यक्ती होती तरी त्यांचे कर्तव्य योग्य प्रकारचे पार पाडले हे पटवून द्याल. एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही प्रत्येकांना बोलून फक्त पटवून देऊ शकत नाही किंवा कधी कधी कृतीची गरज असते. आता ते जे व्यक्ती चर्चा करतात तर त्यांना मे बी कायद्याबद्दल तेवढी जाण नसेल किंवा त्यांची एक जी माहिती असेल ती कदाचित अपुरी असू शकते. त्यामुळे तुम्ही तिथे लगेच संवादात सहभागी होऊन आणि तुम्हाला जास्त माहिती नसताना, कारण तुमची आता नवीन नुकतीच नेमणूक झालेली आहे, तर आपण त्यांना पटवून देणं किंवा एक जी परिस्थिती आहे नक्की काय घडले त्याबद्दल तुम्ही लगेच कमेंट नाही करू शकत अभ्यास केल्याशिवाय. त्यामुळे हा ऑप्शन पण होऊ शकत नाही. 3 नंबरचा बघा, त्या भागातील शाळा महाविद्यालयांच्या मदतीने लोकांच्या संबंधित कायद्याच्या आकलनासंबंधाने सर्वेक्षण कराल आणि लोकांना या कायद्याच्या महत्त्वाबाबत जागृत करण्यासाठी उपक्रम करावा. आता हा ऑप्शन कुठेतरी एक वेगळा अँगल घेतो. म्हणजे कसं की तुमच्या भागात शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, तिथं विद्यार्थी शिक्षण घेतात, मग त्यांची मदत घ्यायची आणि लोकांमध्ये एक मोहीम राबवायची की लोकांना संबंधित कायद्याच्या आकलनासंबंधाने, म्हणजे झाडांची जोपासना करण्याबाबतीत असेल किंवा अवैध वाहतुकीच्या बाबतीत असेल, तर जो कायदा आहे त्यांचं आकलन आहे का लोकांमध्ये याचा सर्वे कराल. कारण लोकांना माहिती असेल की झाडं तोडणे हा कायद्याने गुन्हा आहे, तर लोक झाडं तोडणार नाहीत. पण त्यांना माहितीच नसेल की असं काही गुन्हा वगैरे होतो, तर लोक बिनधास्त झाडं तोडतील, अवैध वाहतूक होईल. तर त्याचं सर्वेक्षण कराल. ही तुमची एक पहिली स्टेज आहे आणि चांगली गोष्ट आहे. नंतर आणि लोकांना या कायद्याच्या महत्त्वाबाबत जागरूक करण्यासाठी उपक्रम कराल. हा पण चांगला पॉईंट आहे, कारण आपण लोकांना त्या बाबतीत जागरूक करतोय. म्हणजे एक गोष्ट आहे की लोकांना माहिती नसताना त्यांची ॲक्शन ती कुठेतरी चुकीची असेल, पण ती का चुकीची आहे हे महत्त्वाचं आहे. आणि ती का चुकीची ह्यासाठी तुम्ही एक सर्वेक्षण कराल, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि त्या बाबतीत मग त्यांना ती गोष्ट समजून देणं ही चुकीची गोष्ट आहे, पटवून देणं की कायदा असा सांगतो. त्यामुळे हा ऑप्शन आपण प्रायोरिटीला देऊ शकतो. तरी आपलं फायनल आन्सर आपण अजून केलं नाही. आपण 4 नंबरचा ऑप्शन बघू. त्यांच्या वृक्षतोडी संबंधीच्या कायद्याच्या आकलनाची माहिती मिळवण्यासाठी संवादात सहभागी व्हाल आणि संबंधित कायद्याच्या अंमलबजावणी तुमचे डावपेच रचाल. आता बघा, तुमच्या समोर 2 व्यक्ती बसलेल्या आहेत बाकावरती बसमध्ये. मग तुम्ही एक लिमिटेड एडिशनचं काम करता तिथे की त्यांची कायद्याची आकलन किती हे तुम्ही बघाल आणि संवादात सहभागी होऊन त्यांना कायद्याची अंमलबजावणीचे डावपेच, म्हणजे संबंधित कायद्याची अंमलबजावणी तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी ठरवाल. तर ठीक आहे, त्या 2 लोकांना आपण समजूनही सांगू शकतो. पण इतर लोकांचं काय की ज्यांना कायद्याचं माहिती नाही. त्यामुळे डिसिजन मेकिंगमध्ये नेहमी एक आपण हायेस्ट ऑप्शन जो निवडायचा असतो तो की ओव्हरऑल
सर्व समाजाचं हित ज्या ऑप्शनमध्ये समाविष्ट असेल तोच ऑप्शन आपला निवडायचा आणि तोच हायेस्ट मार्क देणार. म्हणजे इथे 3 नंबरचा ऑप्शन आपल्याला 2.5 मार्क देऊन जाऊ शकतो. म्हणजे हा ऑप्शनच आपल्याला हायेस्ट मार्क देईल. म्हणजे MPSCने बघा आपल्या डिसिजन मेकिंगचे हे जे 5 प्रश्न दिलेत ते 5 प्रश्न 12.5 मार्काचे तुम्ही 12.5पैकी 12.5 मिळू शकता. आणि त्यासाठी जी पहिली गोष्ट लागते की ती म्हणजे निर्णय क्षमता. तुम्ही कोण आहात, अधिकारी आहात, तुम्ही संविधान दिलेल्या ज्या तरतुदी आहेत त्यानुसार कसा निर्णय घेताय, मानवतेचा कुठे तुम्ही वापर करताय, ह्या गोष्टींचा विचार करून तुम्ही ऑप्शन निवडा, हायेस्ट प्रायोरिटीने निवडा. आणि नेहमी ऑप्शनला प्रश्न विचारा की हा ऑप्शन जर मी निवडला तर ह्यावरील कृतीचं, ह्यावरील समस्येचं समाधान होईल का. आणि जर होत असेल तर हा ऑप्शन राईट, आणि जर नसेल होत तर हा ऑप्शन पण रॉंग. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इतर पुढच्या बाकी प्रश्नांची पण चर्चा नक्कीच करू. तुर्तास मी आपली रजा घेतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आमच्या ॲडव्हान्स MPSCच्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही भेट देऊ शकता. तिथे आम्ही वेगवेगळे प्रश्न टाकत असतो आणि आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांचं एक्सप्लेनेशन होतं. तिथे प्रश्नाचं एक स्ट्रक्चर व्यवस्थित केलेलं असतं. तुम्ही ते टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. आमच्या ॲडव्हान्स MPSC यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि तुमच्या काय ज्या समस्या असतील त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.